निवांत जागा, भरपूर पुस्तकं असं अनेकांचं स्वप्न असतं। हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरतंय ते पुस्तकांच्या गावाच्या रूपानं। पर्यटनाबरोबर वाचन संस्कृती लोकांमध्ये रुजावी यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या मराठी भाषा विभागानं हे पुस्तकांचं गाव उभारलंय। हे गाव आहे सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी महाबळेश्वरच्या मध्यभागी असलेलं भिलार गाव। गावातील 25 ठिकाणं निवडण्यात आली आहेत। त्यात पर्यटकांना निवासाची सोय असणारी घरं, लॉजिंग, शाळा यांचा समावेश आहे। खूपच चांगली याला प्रेरणा मिळून टुरिझम क्षेत्रामध्ये नक्कीच वाव मिळणार आहे। मग त्यामध्ये शैक्षणिक सहली असतील, मग जे कोण टुरिस्ट असतील ज्यांना शिक्षणाबद्दल किंवा साहित्याबद्दल जी माहिती घ्यायची आहे ते खूपच चांगलं इथे अवेलेबल होणार आहे। साधारणपणे 25 घरं आणि 25 घरांमध्ये 25 प्रकारच्या जे काही कॅटेगरीजमध्ये पुस्तकांची जी मांडणी आहे ती वाचायला मिळणार आहे। या गावातील 25 ठिकाणं ठाण्यातले प्रसिद्ध चित्रकार सदाशिव कुलकर्णी आणि त्यांच्या टीमनं अतिशय सुरेख अशा पुस्तकाच्या चित्रांनी रंगवली आहेत। गावात आलेल्या पर्यटकांना ते ज्या ठिकाणी थांबवणार आहेत त्या घरामध्ये, लॉजिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मिळतील। त्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेनं तब्बल 15,000 पुस्तकं, कपाटं, खुर्च्या, टेबल, छत्र्या यांची सोय केली आहे। या गावाला वैचारिक पातळी फार मोठी आहे। शिक्षणाची आवड आहे, वाचनाची आवड आहे आणि या हेतून हा प्रकल्प या गावात आला हे आमच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त असं आम्हाला एक साधन मिळालं आणि आमची भूक पूर्ण होण्यासाठी आम्हाला सहाय्य झालं। या प्रकल्प एवढा मोठ्या प्रमाणात होतोय की त्याचा हा पुस्तकं वाचण्याच्यामुळे या गावामध्ये अनेक महात्मांचे इथे पाय लागणार आहेत। इथे असंख्य असे लोक या गावामध्ये येऊन पुस्तकं वाचणार आहेत। यामुळे आमच्या गावाला एक वेगळी, महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख होईल। पुस्तकांचं गाव ही संकल्पना चांगली आहे, पण मुळातच वाचन संस्कृती कमी होत चालली आहे। त्यामुळे वाचकांना या गावापर्यंत आणण्यासाठी ही संकल्पना कितपत यशस्वी होते यावर तिचं भवितव्य अवलंबून आहे। तुषार तपासे, IBN लोकमत, सातारा।